ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी राज्य सरकारवर टीका करत आरक्षणाच्या संरक्षणासाठी 1 सप्टेंबरला लाखोच्या संख्येने मुंबईत दाखल होण्याचं आवाहन केलंय। इंदापूर दौऱ्यात विविध गावांमध्ये घोंगडी बैठका घेत हाके यांनी ओबीसी समाजासाठी संवाद साधलाय। कुणबी नोंदी आणि सगळे सोयरेच्या मुद्द्यामुळे ओबीसी आरक्षणावर परिणाम होऊ नये अशी भूमिका त्यांनी मांडली। मराठा समाजाच्या मागासलेपणाच्या दाव्यावरही त्यांनी आक्षेप घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारनं ओबीसींच्या आरक्षणाचं संरक्षण करावं अशी मागणी हाके यांनी केली आहे। तसंच 1 सप्टेंबरचा मुंबईतील मोर्चा निर्णायक ठरणार आहे। सरकारनं भूमिका स्पष्ट न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। ओबीसी एकवटत नाही, ओबीसी एकत्र येत नाही, ओबीसीच्या बाजूने कोण बोलायला तयार नाही। ना आमदार बोलतात, ना मंत्री बोलतात, ना खासदार बोलतात, ना विरोधक बोलतात, ना सत्ताधारी पक्षामधले बोलतात। एखादा दुसरा अपवाद वगळला, माननीय छगनरावजी भुजबळ असतील किंवा वडेट्टीवार साहेब असतील किंवा अजून 1-2 अपवाद वगळले तर महाराष्ट्रातली लोक ओबीसीच्या प्रश्नावर कोणीही बोलायला तयार नाहीत। त्याचा परिणाम असा झालाय की एका चौथी नापास माणसानं गोरगरिबीचा निकष लावून आमची पोरं गरीब झाली, आमची लेकरं गरीब झाली, आमची लेकरं रस्त्यावर आली म्हणून ओबीसीच्या आरक्षणामधूनच ओबीसी मधूनच आरक्षण मागितलं आणि ओबीसीच्या आरक्षणाची झोपडी जी सामाजिक न्यायाची होती, जी गावकुसाबाहेरच्या, जी डोंगराच्या कड्याकपारीत राहणाऱ्या भटक्या विमुक्त जाती जमातींच्या, गावगाड्यामध्ये कारुणारू असणाऱ्या, गावगाड्यामध्ये वेगवेगळा व्यवसाय करून इथल्या व्यवस्थेला सेवा देणाऱ्या बलुत्या आलुत्यांच्या सामाजिक न्याय हक्कासाठी बिंदेश्वरी प्रसाद मंडल यांच्या नेतृत्वाखालील मंडल आयोगानं सामाजिक न्याय सोशल जस्टिस देण्यासाठी जे ओबीसीचं आरक्षण आणलं, त्या आरक्षणामधून मनोज जरांगे सारख्या शिवराळ भाषा बोलणाऱ्या, वेगवेगळ्या नेत्यांना कमरेखालची भाषा बोलणाऱ्या, संविधानिक पदावरील मंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांची आयमाई करणाऱ्या माणसाच्या सांगण्यावरनं ओबीसीचं आरक्षण बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारण्यात आलेल्या प्रेरणास्थळाची ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाहणी केली आहे। या प्रेरणास्थळाचं उद्घाटन येत्या 16 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे। महापुरुषांच्या विचार आणि कार्याला समर्पित असलेल्या या प्रेरणास्थळात तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा पुतळा तसंच विविध महापुरुषांच्या प्रतिमा साकारण्यात आल्यात। शरद पवार यांनी प्रेरणास्थळाच्या ठिकाणी सुरू असलेल्या कामाची पाहणी करून संबंधितांकडून कामाची माहिती घेतली। दरम्यान उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येणार आहेत अशी माहिती शरद पवार यांनी यापूर्वी देखील दिली होती। शिवसेनेच्या शिंदे गटाशी संबंधित प्रकरणावर ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कपिल सिब्बल हे त्यांच्या आशिलाची बाजू मांडत असून त्यांचं मत म्हणजे न्यायालयाचं मत नाही असं नार्वेकर यांनी स्पष्ट केलंय। आपण दिलेला निर्णय हा कायद्याच्या चौकटीत आणि सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकषांच्या आधारे असल्यानं तो टिकून राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। सभागृहातील पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्यातील फरकावर सुप्रीम कोर्टानंही भाष्य केलंय। आपल्या निर्णयातही त्याचा विचार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड करण्याच्या निर्णयाबाबतही सुप्रीम कोर्टाच्या ट्रिपल टेस्ट फॉर्म्युल्याचा आधार घेण्यात आल्याचं नार्वेकर यांनी स्पष्ट केलंय। मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं यावर अधिक भाष्य करणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय। दिलेला निर्णय आहे, त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की हा निर्णय शाश्वत आहे, तो टिकून राहील। सभागृहातला पक्ष आणि सभागृहाच्या बाहेरचा पक्ष याबाबतही त्यांनी टिप्पणी केलेली आहे कपिल सिब्बल यांनी। आता काय खरं ते मॅटर सबज्युडिस आहे, त्यामुळे यावरती विशेष बोलण्याची काही आवश्यकता नाही आहे। पण मी एवढंच सांगू इच्छितो की सभागृहातला पक्ष आणि सभागृहाच्या बाहेरचा पक्ष म्हणजेच लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी ह्याच्यातला फरक हा सुप्रीम कोर्टाने पण ओळखलेला आहे, त्याबद्दल भाष्य केलेलं आहे आणि आम्ही पण आमच्या जजमेंटमध्ये ते स्वीकारलेलं आहे। आणि दिलेलं जजमेंट कोर्टाच्या आधारावरती दिलं आहे, का दिलेलं आहे ह्याची सुस्पष्टता त्या निर्णयात आहे। सर एक सांगा, ॲडव्होकेट म्हणून तुम्ही काय सांगाल की ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांना हटवण्यात आलं, गटनेतापदी ते होते आणि त्यांना हटवताना संख्याबळ जे आहे ते कमी होतं, त्यामुळे हा युक्तिवाद जेव्हा होईल की उद्धव ठाकरे यांच्याकडे आकडे नसताना त्यांनी एकनाथ शिंदे यांना जे हटवलं तोच निर्णय त्यांचा चुकला होता तेव्हा, आणि तेच तुम्ही स्टँड सुप्रीम कोर्टात घेतला आहे? नाही, सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्टचा फॉर्म्युला दिलेला, त्या ट्रिपल टेस्टच्या आधारावरती जे योग्य आहे तो निर्णय घेतला गेला। सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं
की आपण ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर बघा, आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टी बघा आणि आपण लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ बघा, तिन्हीचा विचार करूनच हा निर्णय घेतला गेला. अध्यक्ष म्हणून तुमची भूमिका ही पक्षपाती राहिली, सभागृहात आतमध्ये बाहेरचा पक्ष याचं आकलन करतो. नाही बघा, आता हे मॅटर सबज्युडिस असल्यामुळे मला ह्याच्यावर काय अधिक बोलायचं नाही आहे, पण मी हा दिलेला निर्णय हा शाश्वत आहे एवढंच आपल्याला सर सांगू एक शकतो. हिंदी में है सर, हिंदी एक कांग्रेस वाला वंदे मातरम. सर 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 एक मिनट.